Page number 54. Study Tour 3, Unit 3.1. The name of the poem is Time. In this poem, the poetess Christina Rossetti introduced all the units of time, and with the help of questions and answers, she explained it very well. या कवितेमध्ये कवयित्री क्रिस्टिना रोझेटी यांनी वेळेच्या सर्व एककांची माहिती प्रश्न उत्तरांच्या सहाय्याने आपल्यासमोर मांडली आहे. लेट्स लर्न अँड अंडरस्टँड द पोएम अँड द युनिट्स ऑफ द टाइम. चला तर मग या कवितेच्या माध्यमातून वेळेची एककं अभ्यासूयात. द नेम ऑफ द पोएम इज टाइम. कवितेचं नाव आहे टाइम. ऑन पेज नंबर 54. How many seconds in a minute? 60 and no more in it. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? तर एका मिनिटामध्ये फक्त 60 सेकंद असतात. त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी नसतात. How many minutes in an hour? 60 for sun and shower. एका तासामध्ये किती मिनिटे असतात? तर एका तासामध्ये 60 मिनिटं असतात आणि ते पण आंघोळ वगैरे आटोपून उन्हाळ्या खाण्यासाठी असतात, असं कवयित्री म्हणते आहे. हाऊ मेनी आवर्स इन अ डे? 24 फॉर वर्क अँड प्ले. एका दिवसामध्ये किती तास असतात? तर एका दिवसामध्ये 24 तास असतात आणि त्या 24 तासांमध्ये आपण आपलं काम आणि आपले खेळ यांच्यासाठी ते 24 तास आपण वापरले पाहिजेत. हाऊ मेनी डेज इन अ वीक? 7 बोथ टू हिअर अँड स्पीक. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? एका आठवड्यात 7 दिवस असतात आणि हे 7 दिवस आपण बोलायला आणि ऐकायला वापरायचे असतात, असं कवयित्री सांगतायत. हाऊ मेनी वीक्स in a month? 4 as the swift moon runs. एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात? आणि चंद्राच्या गतीप्रमाणे एका महिन्यामध्ये 4 आठवडे असतात. Then the next question about the time is asked in the poem. कवितेमध्ये वेळेविषयी पुढील प्रश्न विचारला गेला आहे. And the question is how many months in a year? And the answer to the question is 12. The almanac makes clear. Almanac means पंचांग. तर प्रश्न असा आहे, एका वर्षामध्ये किती महिने असतात? तर पंचांगाप्रमाणे एका वर्षामध्ये 12 महिने असतात, असं कवयित्री या ठिकाणी सांगतायत. The next question is how many years in an age? 100 says the sage. या प्रश्नाचा अर्थ असा आहे की एका युगामध्ये किती वर्ष असतात आणि त्याच्यासाठी उत्तर दिलंय सेज म्हणजे संत. संतांनी असं सांगितलं आहे की एका युगामध्ये 100 वर्ष असतात. Then the last question in this poem is how many ages in time? And the answer is no one knows the rhyme. आणि शेवटचा प्रश्न आहे की वेळेमध्ये किती युग असतात? टाइम म्हणजे वेळेमध्ये किती युग असतात? आणि याचं उत्तर आहे नो वन नोज द राईम. म्हणजे याच्या पुढील कविता कुणालाच माहीत नाही. म्हणजे वेळेमध्ये किती युग असणार आहेत हे कुणालाही सांगता येणार नाही. सो इन दिस वे we have learned the unit of counting the time throughout the poem. आपण या संपूर्ण कवितेतनं वेळ मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक अगदी सेकंदापासून तर युगापर्यंत शिकलोत आणि ते सहजगत्या लक्षात राहतील याची मला खात्री आहे. So students, let us recite the poem.
The name of the poem is Time. How many seconds in a minute? 60 and no more in it. How many minutes in an hour? 64 sun and shower. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7 both to hear and speak. How many weeks in a month? 4 as the sweet moon runs. How many months in a year? 12 the almanac makes clear. How many years in an age? 100 says the sage. How many ages in time? No one knows the rhyme. No one knows the rhyme. No one knows the rhyme.